अपघातात मृत पावलेल्या भाविकांच्या कुटुंबाला दिली जाणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत. शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे. काल दुपारी 18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्यातील तुपेवाडी वसंतनगर परिसरामध्ये जालना भोकरदन रोडवर पंढरपूरहून पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येत असताना काळी पिवळीचा अपघात होऊन जीप रोडलगतच्या विहिरीमध्ये जाऊन त्यामध्ये 7 भाविकांचा पाण्यामध्ये बुडून करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर व जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे व इतर शिवसैनिकांनी अपघातस्थळी भेट देऊन मदत केली. याबाबतची माहिती माजी मंत्री शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी तातडीनं दिली. त्या मागणीची दखल घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सदर घटनेबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत पावलेल्या भाविकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री तत्काळ या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येक भाविकाच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले व उर्वरित जखमी झालेल्या 7 भाविक रुग्णांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर खासगी दवाखान्याचा संपूर्ण खर्च हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सदरील कुटुंबियांची चणेगाव तपोवन इथं जाऊन भेट घेतली. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहून कुटुंबांचे सांत्वन केले व सदर उपस्थित यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी आज दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान प्रसिद्धीपत्रात अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहून कुटुंबियांचं सांत्वन केले व सदर घटनास्थळाची पाहणी केली. यामध्ये जे दोषी असतील संबंधित रस्त्याचे कंत्राटदार अधिकारी यांनी रस्त्यालगत कठडे न बसवल्यामुळे सदर जीप डायरेक्ट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये जाऊन या भाविकांचा करुण अंत झाला. याची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शेवटी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलंय.